बाबासाहेबांनी जाचक रूढी परंपरापासून आपल्या सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणलंच। आणि बाबासाहेब एवढे विद्वान होते की अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्ञानाचं प्रतीक म्हणून महामानवांचा पुतळा तिथं उभारण्यात आला आहे। लंडनच्या विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये MSc आणि डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली आणि कोलंबियामधून त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही अशा अनेक पदव्या मिळाल्या। त्यामुळे भारतातला पहिला भारतीय विदेशात जाऊन शिक्षण घेतो आणि वेगवेगळ्या विविध पदव्या त्यांना मिळतात, हा खरं म्हणजे भारताचा गौरव आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली, परंतु काही लोक फक्त कुठली ती आपली कोरी लाल काही लोक संविधानाची प्रत नाही रे, ती लाल कोरी लाल डायरी दाखवतात। हाँ, काही लोक म्हणतात संविधान खतरे में है, काही लोक म्हणतात संविधान बदलेगा, परंतु बाबासाहेबांचं संविधान एवढं मजबूत आहे कि जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम बना रहेगा। आणि म्हणून फक्त बाबासाहेबांना ज्यांनी फक्त आणि फक्त, आता मी राजकीय बोलत नाही, परंतु ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना नेहमीच पराभूतही केलं, त्यांना त्यांच्या विचारांना त्रासही देण्याचं काम केलं,